शेअर मार्केटमध्ये तुम्ही सेफ इन्व्हेस्टमेंटच्या शोधात असाल तर ब्ल्यू चिप स्टॉक हे नाव तुम्ही नक्की ऐकलं असेल। तर ब्ल्यू चिप स्टॉक म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर बघा, ब्ल्यू चिप स्टॉक म्हणजे अशा कंपन्यांचे शेअर्स ज्या कंपन्यांनी वर्षानुवर्षापासून मार्केटमध्ये स्वतःची अशी मजबूत ओळख निर्माण केलेली आहे। त्याचबरोबर या कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात, सतत नफा कमवणाऱ्या असतात आणि गुंतवणूकदारांना या कंपन्यांप्रती एक वेगळीच असा काय असतो विश्वास असतो, बरोबर। आता बघा, ब्ल्यू चिप कंपन्यांची काही वैशिष्ट्ये। या कंपन्या मोठ्या असतात, जुन्या असतात, त्यामुळे वर्षानुवर्षापासून त्या मार्केटमध्ये टिकून असतात। त्यानंतर स्टेबल प्रॉफिट, जसं मी तुम्हाला म्हटलं की या कंपन्या सतत नफा कमवणाऱ्या असतात, नेहमी काय करतात त्या नफा कमवतात। त्यानंतर लो रिस्की, स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये रिस्क कमी असते। त्यानंतर मार्केट रेप्युटेशन, या कंपन्यांची एक वेगळीच अशी ओळख निर्माण झाली असती ज्याला आपण ब्रँड ओळख म्हणतो, बरोबर। त्यांची काय असते, एक वेगळीच इमेज असते मार्केटमध्ये। त्यानंतर जर आपण पाहिलं तर डिव्हिडंड पेआउट, ह्या कंपन्या काय करतात, वारंवार गुंतवणूकदारांना डिव्हिडंड देतात। डिव्हिडंड म्हणजे काय, शॉर्टमध्ये सांगते की कंपनीला झालेला जो नफा आहे तो गुंतवणूकदारांसोबत कंपनी काय करते, शेअर करते, त्यांना वाटते। आणि ज्यांना डिव्हिडंडबद्दल बिलकुलच माहिती नाही आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, मी डिव्हिडंडबद्दल एक खूप डिटेल असा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर बघा, हे आहेत वैशिष्ट्ये ब्ल्यू चिप कंपन्यांचे। आता बघा, काही इंडियन कंपनीचे मी तुम्हाला एक्झाम्पल देते की जसे की रिलायन्स इंडस्ट्री आहे, ब्ल्यू चिप कंपनी आहे। त्याचबरोबर आणखी TCS आहे, इन्फोसिस आहे, HDFC बँक आहे। तर अशा भरपूर ब्ल्यू चिप कंपन्याज आहेत इंडियन मार्केटमध्ये, बरोबर। आता बघा, का ब्ल्यू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे किंवा याचे फायदे आपण म्हणू शकतो। तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितले जसे की डिव्हिडंड म्हणजे पॅसिव्ह इन्कम जनरेट होतं। कंपनीचा नफा झाला आणि कंपनीने तो शेअरधारकांना वाटला तर काय होतं की आपल्या बँक अकाउंटला डायरेक्टली तो डिव्हिडंड जमा होतो, म्हणजे पॅसिव्ह इन्कम एक या ठिकाणी काय होतं, जनरेट होतं। त्याचबरोबर स्टॅबिलिटी, म्हणजे या कंपन्यांचे शेअर जे आहेत ते खूप जास्त एकदमच पडत नाही आहे, म्हणजे संथ गतीने वाढतात, त्याबरोबर पडताना देखील ते संथ गतीनेच पडतात, बरोबर। त्यानंतर जर आपण पाहिलं तर लॉंग टर्मसाठी ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन या ठिकाणी आहे। आता बघा, आणि रिस्क पण कमी आहे, म्हणजे ज्यांना कमी रिस्क घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा एक पर्याय आहे। मी त्या आणखीन एक पॉईंट तुम्हाला सांगू इच्छिते की रिस्क कमी आहे याचा अर्थ रिस्क नाहीच असा होत नाही। शेअर मार्केट म्हटलं तर रिस्क आलीच, बरोबर। फक्त तुलनेने काय आहे, या ठिकाणी रिस्क कमी आहे। आता बघा, ह्या ज्या कंपन्या असतात जसं मी तुम्हाला म्हटलं की नेहमी नफा कमवणाऱ्या असतात, स्टेबल असतात। त्याचबरोबर ह्या कंपन्या ज्या आहेत म्हणजे खूप झपाट्याने यांचे जे प्राइजेस आहेत ह्या पडत नाही जर मार्केट पडलं तर, बरोबर। म्हणजे इथे काय आहे, रिस्क तेवढी कमी आहेत, हा यातला महत्त्वाचा पॉईंट आहे। पण तरीही काही लोक जे आहेत याला म्हणजे ब्ल्यू चिप स्टॉकमध्ये न गुंतवणूक करतात त्यांनी दुसऱ्या स्टॉकमध्ये करतात। तर बघा, याचे काही तोटे ज्याला आपण म्हणू शकतो की सगळ्यात मेन म्हणजे काय की याचे शेअर प्राइजेस जे आहेत ते बऱ्याच जणांना महाग वाटतात, बरोबर। त्यानंतर आता ऑब्व्हियसली ह्याचे जे किमती आहेत त्या वाढत वाढत गेलेल्या असतात। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी याच्या प्राइजेस ज्या आहेत त्या खूप झपाट्याने पण वाढत नाही आहेत, बरोबर। म्हणजे काही लोकांना कसं खूप लवकर प्रॉफिट कमवायचा असतो, काही ट्रेडिंग वगैरे करतात, मग ते जसे की खूप कमी प्राईसचा शेअर घेतला त्याच्यामुळे त्यांना 100%, 200% असेही रिटर्न मिळतात काही दिवसांनी, बरोबर, काही महिन्यांनी। तर त्या पद्धतीने शेअर प्राइजेस ज्या आहेत त्या ब्ल्यू चिप स्टॉकमध्ये वाढत नाही आहेत, बरोबर। मग त्यामुळे ते लोक काय करतात, त्या शेअरला प्रिफर करतात, पण रिस्क पण त्या ठिकाणी तेवढीच असते, बरोबर। आता बघा, मग ज्यांची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी जास्त आहे ते करू शकतात किंवा हा निर्णय प्रत्येकाचा वेगळा असू शकतात, तेवढं रिसर्च करून एखाद्याला त्या कंपनीवर तेवढा विश्वास असेल, बरोबर ना, तर ते लोक त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात। पण ब्ल्यू चिप स्टॉक जे आहेत तर हे कुणासाठी आहेत, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म गुंतवणूक करायची असेल दीर्घकालीन तर त्यासाठी ब्ल्यू चिप स्टॉक चांगला आहे। ज्यांना रिस्क कमी घ्यायची आहे, बरोबर, त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे। किंवा रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी लोक गुंतवणूक करतात थोडी थोडी, तर त्यासाठी सुद्धा हा एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण की लॉंग टर्म ग्रोथ ही ब्ल्यू चिप स्टॉकमध्ये असतेच, बरोबर। त्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली फायद्याची ठरते लॉंग टर्ममध्ये।
ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील. ब्ल्यू चिप स्टॉक कशाला म्हणायचं, कोणत्या कंपन्यांचे हे शेअर्स असतात किंवा याचे फायदे तोटे, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील. बघा, प्रत्येकाची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी ही वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची आहे हा निर्णय पूर्णतः तुमचा आहे. बरोबर. 1 लाख रुपये एखाद्यासाठी काहीच नसतात, तर एखाद्यासाठी खूप काही असतात. बरोबर. त्यामुळे रिस्क टेकिंग कॅपॅसिटी तुमची जेवढी आहे त्या पद्धतीने, तुम्हाला किती नॉलेज आहे त्या कंपनीचं त्या पद्धतीने तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. हा व्हिडिओ पूर्णतः लर्निंग पर्पजसाठी आहे. इथे तुम्हाला कुठलाही आर्थिक सल्ला दिलेला नाही आहे. तो निर्णय तुम्हाला तुमचा वैयक्तिक घ्यायचा आहे. मी फक्त तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की ब्ल्यू चिप स्टॉकमध्ये रिस्क कमी असते बाकीच्या स्टॉकपेक्षा. आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे या पद्धतीने जे काय मी व्हिडिओ बनवणार आहेत यापुढे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे धन्यवाद.